रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत खूप सुंदर अशी बाही डिझाइन। तर ही अशा प्रकारची बाही डिझाइन तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकता हेच मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दाखवणार आहे। तसंच ह्या ब्लाउजचा बॅक नेकचा डिझाइनचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आधीच शेअर केलेला आहे। तर ही डिझाइन बनवत असताना बघा, मी आपली नॉर्मल जी बाही असते ना तशी कटिंग करून घेतली आणि त्याला मधून सेंटरमधून कट लावत आपण हे दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत। इथं काळजी आपल्याला एक घ्यायची आहे की फ्रंटचा आकार द्यायचा नसतो, ठीक आहे। त्यानंतर आता आतमध्ये मी जे बो बनवणार आहे किंवा मला ज्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी तर 2.25 इंच पट्टी घेतली आणि त्याचे फोल्ड करून असं पलटवून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला देखील करायचं आहे आणि योग्य ते माप तुम्हाला कसं मिळणार आहे तर यासाठी हा जो काही व्हिडिओ आहे तो पूर्ण व्यवस्थित बघायचा आहे शेवटपर्यंत। आणि बाही स्टिचिंग करत असताना आपल्याला कुठून सुरुवात करायची असते की जेणेकरून आपली बाहीची जी डिझाइन आहे ती प्रॉपर वर व्यवस्थित यायला हवी, म्हणजे शोल्डरवरती सेंटरला आपली ही डिझाइन आपल्याला यायला हवी। तसं आता इथं मी आपली ही जी तयार पट्टी झालेली आहे त्याचे 3-3 इंचाचे जे आहेत ना ते असे आपण कट करून घेतोय। छोट्या छोट्या पट्ट्या आपण इथं कट करून घेणार। मला खूप जास्तीच्या लागणार होत्या कारण बॅकला डिझाइन तसंच स्लीववरती डिझाइन यासाठी आणि ब्लाउजमध्ये फक्त गोल्डनचे कॉम्बिनेशन आहे त्यामुळे आपण त्याच रंगात बनवलेले आहे। आता इथं मी पेपर बाहीच्या उंचीचा कट करून घेतलेला आहे। तर आपण इथं आता एक पट्टी ठेवून बघणार आणि त्याच्या बाहेरील जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो आपण इथं कट करून घेणार। तर इथं आपण बघा अशी सुरुवात करतोय। ही जी पट्टी आहे ना हिला लावायला घेताना आपल्याला पेपरचीच गरज पडणार आहे। पेपरवरच आपल्याला ह्या पट्ट्या अशा लावून घ्यायच्या आहेत। तर एकदम एकाजवळ एक आपल्याला एकसारख्या अशा लावून घ्यायच्या आहेत। या ज्या पट्ट्या आहेत ते सरळच लावल्या जायला हव्या, तेवढा क्रॉस व्हायला नको याची तुम्ही स्वतः काळजी घ्या। तर बघा दुसऱ्या बाजूने पण आपण अशा पद्धतीने इथं स्टिच करून घेतलेला आहे। तर ह्या पट्ट्या आपण 3 इंचाच्या कट केल्या होत्या। तर ह्या बाजूला अर्धा इंच मार्जिनमध्ये जाईल, तसंच दुसऱ्या बाजूला अर्धा इंच मार्जिनमध्ये जाणार आहे। म्हणजे आपलं उरणार किती आहे तर 2 इंच, ठीक आहे। 3 मधून आपलं 1 इंच मायनस झाल्यावर 2 इंच इथं आतमध्ये ह्या पट्ट्यांचा जो आहे ना तो पार्ट इथं शिल्लक राहणार आहे। म्हणून तुम्हाला बाही जी असते आपली नॉर्मली त्याला फक्त तुम्हाला फिश कट द्यायचा नाही आहे, सुरुवातीलाच फिश कट देऊ नका। फक्त बॅकच्या आकाराप्रमाणे बाही कटिंग करायची, तेव्हा तुमची डिझायनर बाही एकदम छान अशी तयार होते। तर तुम्ही लक्षपूर्वक बघा की मी कशा पद्धतीने ही डिझाइन तयार करून घेतलेली आहे। जी पट्टी आहे ती आपण खाली एकदम परफेक्ट असं बाहीच्या लेवलला मॅच केलेलं आहे, म्हणजे सारखं केलेलं आहे आणि वर थोडासा गॅप आपला राहिलेला आहे, तेवढा गॅप आपला मार्जिनमध्ये जाणार आहे, ठीक आहे। तर आता इथं माझं बॅक आणि फ्रंट रेडीच आहे। त्याचं मी व्यवस्थित असं शोल्डर इथं अटॅच करून घेते। शोल्डर उतार द्यायचा। ह्या ब्लाउजचा जो आहे ना तो बॅकनेकचा डिझाईनचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। वन साईड डिझाइन कशा पद्धतीने बनवली जाते, वन साईड डिझाईनचं पॅटर्न आपण कशा प्रकारे काढू शकतो, पेपर आपल्याला कसा कट करायचा असो याची सविस्तर डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओ दिलेली आहे। तो व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर नक्कीच बघा, मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते। तर अशा पद्धतीने आपल्याला शोल्डर जोडायचे आहेत। स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी यासाठी दाखवते की तुम्ही जर का डिझायनर बाही बनवत असणार तर त्याला तुम्ही एकदम योग्य त्या पद्धतीने कशा पद्धतीने लावू शकता हेच तुम्हाला इथं पाहायला मिळतंय। सर्व काही आपल्याला चेकिंग करायचं असतं आणि मग तेव्हा कुठे जाऊन आपल्याला स्लीव अटॅच करायला घ्यायचे असतात। तर आता बघा बाही मी एकावर एक ठेवून घेतली, शिद्याला शिद्दा मॅच करत आणि फ्रंटचा आकार इथं दिलेला आहे।
परत चारी पार्ट बघायचे सारखे आहेत का, आणि मग तेव्हा आपल्याला बाही अटॅच करायला इथं घ्यायचं आहे. तर बघा बाहीचं मी सेंटर काढलेलं आहे आणि बरोबर आपली ही जी काही आहे ना डिझायनर पट्टी ती बरोबर सेंटरला येईल या पद्धतीने मी आधी सुरुवात एक बाजूने केलेली आहे. जेव्हा आपण अशी बाही बनवून घेतो ना तेव्हा आपल्याला एक टिप अशा पद्धतीने टाकायची असते आणि नंतर दुसरी टिप आपल्याला फिनिशिंगमध्ये करायची आहे. तर आपल्याला बघा फिनिशिंगसाठी काय करायचं असतं, तिथं कट लावून तो पार्ट पूर्ण आतमध्ये टाकायचा आणि मग वरून टिप टाकायची. तेव्हा कुठे जाऊन आपलं ब्लाऊज एकदम प्रॉपर असं फिनिशिंगमध्ये इथं तयार होत असतं. तर मग मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशी बाही डिझाईन दाखवलेली आहे. तुम्हाला बाही डिझाईन कशी वाटली हे तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल, डिझाईन आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदा बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत. धन्यवाद.